हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वामी कादंबरीबद्दल सांगणार आहे. ही कादंबरी मला इतकी आवडते की मी ती खूपदा वाचली आहे आणि मला असं वाटलं की याच्याबद्दल थोडं बोलावं. तसं तर स्वामी कादंबरीबद्दल मराठी वाचकांना नक्कीच माहिती असेल. माझ्या वाचनाची आवड स्वामी कादंबरीमुळेच मला निर्माण झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरी व्यतिरिक्त त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहे, जसं राधेय, राजा रविवर्मा आणि अजूनही पुष्कळ कथासंग्रहही आहेत त्यांचे खूप. पण ही कादंबरी त्यांनी ज्या प्रकारे लिहिली आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूपच इंटरेस्ट येतो या कादंबरी वाचण्यामध्ये. खरं ही कादंबरी मोठी आहे, खूप लहान नाही आहे, पण एकदा ही कादंबरी वाचायला सुरुवात केली की ती आपल्याला लवकर लवकर पूर्ण करावीशीच वाटते, पूर्ण वाचावीशीच वाटते, अशी ही कादंबरी आहे. आणि या कादंबरीमध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांची कारकीर्द पूर्ण सांगितलेली आहे. त्यांचं चरित्र कसं होतं, ते कसे होते, त्यांनी काय काय लढाया लढल्या आणि ते अगदी मृत्यूपर्यंत त्यांनी मराठा साम्राज्यासाठी कसं काम केलं, पेशवाईचं नाव कसं मोठं केलं, या सगळ्याविषयी या कादंबरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि या कादंबरीचं वैशिष्ट्य तर पुष्कळ काही आहे, पण भाषा इतकी छान वापरल्या गेलेली आहे की अतिशय छान वाटतं वाचताना तुम्हाला. तशी ही रणजित देसाई यांची स्वामी कादंबरी. या कादंबरीमध्ये थोरले माधवराव पेशवे अगदी वयाच्या 16व्या वर्षी पेशवेपद त्यांना प्राप्त होतं आणि तो त्यांच्यासाठी तो एकूणच मराठा साम्राज्यासाठी खूप कठीण काळ असतो आणि तरीही एवढ्या कमी वयामध्ये पेशवेपद प्राप्त होऊनही ते आपल्या पदाला साजेचं काम कसं करतात आणि पेशवाईला कसं मोठं करतात, मराठी साम्राज्याला कसं विस्तारतात, या सगळ्याविषयी या कादंबरीत सांगण्यात आलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं चरित्र म्हणजे रमाबाईंचं आहे. असं वाटतं की त्या तर काही राजकारणात नव्हत्या, परंतु त्या अतिशय प्रेमळ पण तेवढ्याच कणखर असं त्यांचं कॅरेक्टर आहे. आणि ही कादंबरी वाचल्यानंतर तर तुमच्या मनामध्ये रमाबाईंविषयी खूपच आदर एकदम वाढतो, कारण त्यांचं इतकं माधवरावांवर प्रेम होतं की माधवरावांच्या मृत्यूनंतर त्या पण जगू शकल्या नाही आणि त्या सती गेल्या त्यांच्याबरोबर. इतकं त्यांचं प्रेम होतं माधवरावांवर. आणि माधवरावांना वयाच्या 27व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. इतक्या लहान वयात त्यांचा मृत्यू झाला, कारण त्यांना क्षयरोग झाला होता आणि क्षयरोगाशी त्यांना हे माहिती होतं की आपण जास्त जगू शकणार नाही आणि त्यांना शत्रूबरोबर तर म्हणजे संघर्ष करावाच लागला स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी, पण त्याचबरोबर त्यांना आप्तांबरोबर पण त्यांना एका प्रकारचं आंतरिक युद्ध करावंच लागलं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण राघोबा दादा जे त्यांचे काका होते त्यांना पेशवेपदाची इच्छा होती, पण त्यांना पेशवेपद न मिळता माधवरावांना ते मिळालं. त्याची सल राघोबांना कुठेतरी होती आणि त्याच्यासाठी ते कट कारस्थानं करत होते. तर माधवरावांना त्यांचा मान राखून त्यांच्यापासून कसं राज्यकारभार वाचवायचा हे पण त्यांना त्याच्याबरोबर करावं लागलं. तर या सगळ्या गोष्टींची सुंदर वर्णन आपल्याला हे त्यांनी कसं साध्य केलं या कादंबरीमध्ये दिसतं. रमाबाईंचं सुंदर चरित्र आपल्याला दिसतं. गोपिकाबाईंविषयी कळतं की ज्या माधवरावांच्या मातोश्री होत्या आणि त्या अतिशय कणखर होत्या. प्रेमळ जरी असल्या तरी पण असं दिसून येतं की काही ठिकाणी त्या अतिशय स्ट्रिक्ट असतात, म्हणजे त्याप्रमाणे वागतात. आणि या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये नारायणरावांचं पण एक छोटंसं कॅरेक्टर आहे. त्याच्यामध्ये पार्वतीबाईंचं खूप सुंदर कॅरेक्टर त्यांनी दाखवलेलं आहे, म्हणजे त्या होत्याच तशा. त्यांच्या पतीविषयी त्यांचं प्रेम आणि ते पतिमृत्यू पावल्यानंतरही त्यांना असं वाटत होतं की पानिपतामध्ये त्यांचे पती सदाशिवराव भाऊ हे मृत्युमुखी पडले, तरी पण ते अजूनही जिवंत असू शकतात, ते परत येतील या आशेवर त्या जगत राहिल्या. त्या अतिशय छान त्यांनी त्यांच्याविषयी पण लिहिलेलं आहे या कादंबरीमध्ये. अशी एकूणच ही कादंबरी अत्यंत सुंदर रीतीने सादर केलेली आहे. त्याच्यामुळे बहुतेक तर मराठी वाचकांनी ही वाचलीच असेल, पण मला ही कादंबरी इतकी आवडते की मला वाटलं याच्याविषयी एक व्हिडिओ तयार करायलाच हवा, म्हणून मी हा करते आहे. आणि या कादंबरीचे तर अनेक वैशिष्ट्ये आहे.
पण या कादंबरीमध्ये एका इतिहासकारांनी लिहिलेलं एक वाक्याने या कादंबरीची सुरुवात होते की पानिपताच्या युद्धामध्ये जितकी हानी झाली त्यांनी पण जितकं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान या पेशव्याच्या अकाली मृत्यूमुळे झालं, असं एका इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. याच्यावरनं ग्रँडफ हे त्या इतिहासकाराचं नाव होतं. तर याच्यावरनं आपल्याला कळतं की माधवरावांचं महत्त्व काय होतं आणि त्यांनी पेशवाईसाठी काय केलं की ज्याच्यामुळे मराठा साम्राज्याची जी अधोगती होत होती पानिपत युद्धानंतर त्याला थोडी ती अधोगती कमी झाली, त्याला थोडी उभारी मिळाली. तर असं अशी ही कादंबरी आहे स्वामी, जी सगळ्यांनी वाचलीच असेल, म्हणजे पुष्कळ मराठी वाचकांनी वाचलीच असेल. जर पण कोणी वाचली नसेल तर ही आवर्जून वाचावी असं माझं सजेशन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. परत आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय.